Good morning, all of you. In this lecture, we will start our next problem. आवाज बंद करा, म्यूट करा फटाक से. चलो. From the following trial balance, Mr. Shiva prepared manufacturing account, trading account, profit and loss account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. Read करा problem. Creditors, machinery, opening stock of raw material, work in process, finished goods, purchase of raw material, carriage inward on raw material, direct wages, factory rent, drawing, sales, cash at bank, salaries, discount allowed, capital account, sundry debtors. Then following further information is provided. Closing stock as on 31st March 2018. Raw material, work in process, finished goods. Depreciation on machinery at the rate rupees 10% per annum. Then on the 1st January 2018, there was a fire in the godown on Mr. Shiva. Destroyed finished goods worth rupees 12,000. Insurance company admitted the claim for 8,000. This transaction was not recorded in the books. Provide reserve for doubtful debts 5% on debtors. Okay, simple problem आहे. ड्रॉ करा, बट सगळे अकाउंट तुम्हाला इथे ड्रॉ करावे लागतील. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट and balance sheet. Okay, सगळे अकाउंट ड्रॉ करा. Manufacturing account, trading account, then profit and loss account and balance sheet. चला वन बाय वन घेऊया सॉल्व करायला आपण. फर्स्ट क्रेडिटर्स कुठे रेकॉर्ड होईल? बॅलन्स शीट, लायबिलिटी. सो रेकॉर्ड करा. क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती आहे? 71,000. सो डायरेक्टली आउटर कॉलम मध्ये पुट अप करा. क्रेडिटर्स 71,000. फटाफट सॉल्व करा. प्रॉब्लेम सिंपल आहे. यामध्ये कॅल्क्युलेशन जरी अकाउंट जास्त असतील तरी कॅल्क्युलेशन फारसं नाहीये. नेक्स्ट, क्रेडिटर्स नंतर काय दिलेलं आहे? मशिनरी. मशिनरीची व्हॅल्यू किती आहे? 80,000. बट मशिनरी वरती डेप्रिसिएशन दिलेलं आहे 10%. राईट, 10% पर annum. मशिनरी रेकॉर्ड करा. लायबिलिटी अच्छा, मशिनरी रेकॉर्ड करा असे. मशिनरी अमाउंट आहे 80,000. डेप्रिसिएशन किती चार्ज करायचं आहे? 10% डेप्रिसिएशन आहे. किती डेप्रिसिएशन? 8,000. लेस करून डेप्रिसिएशन व्हॅल्यू आउटरला अमाउंट किती येईल?
72,000. ओके. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे? मॅन्युफॅक्चरिंगच्या डेबिटला जाणार आहे, कारण आपण सांगितलं होतं डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी इज डायरेक्टली रिलेटेड टू दी फॅक्टरी. दॅट्स वाय मॅन्युफॅक्चरिंगला येईल. बिल्डिंग वगैरे असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. ओके. सो रेकॉर्ड करा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 8,000. ओके. आउटरला. देन नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे? ओपनिंग स्टॉक सगळे दिलेले आहेत. रेकॉर्ड करा फटाफट. ओपनिंग स्टॉक इनर मध्ये मेन्शन केला तरी चालेल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 26,000. रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस किती दिसतं? 26,000. and opening stock of finished goods ची व्हॅल्यू किती आहे? opening stock of finished goods 30,000, right? Sorry, work in process ची 2,000 आहे ना? and finished goods ची व्हॅल्यू आहे 30,000. क्लियर? आली तिथे फर्स्ट बेंच. किती वेळा सांगितलं तुला आवाज करू नको? चला, ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड करून झालेले आहेत. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. नेक्स्ट आयटम काय आहे? परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग डेबिट. ओके. सो पुटअप करा. परचेस ऑफ रॉ मटेरियल व्हॅल्यू किती दिसते? अरे बोला फटाफट, प्रॉब्लेम आहे ना सगळ्यांकडे? सो आन्सर सांगा फटकन. किती आहे व्हॅल्यू? 2,80,000. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड ऑन परचेस अमाउंट किती दिसते? कॅरेजची अमाउंट सांगा. 5,000. डायरेक्टली आउटरला पुटअप करा 5,000. नेक्स्ट डायरेक्ट वेजेस 56,000. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डेबिट अमाउंट किती आहे? डायरेक्ट वेजेस 56,000. नेक्स्ट फॅक्टरी रेंट अमाउंट सांगा. फॅक्टरी रेंट किती आहे? 27,000. नेक्स्ट ड्रॉइंग बॅलन्स शीट लायबिलिटी. ड्रॉइंग ची व्हॅल्यू किती आहे? 30,000. इनर मध्ये रेकॉर्ड करा. देन नेक्स्ट सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सेल्स आउटरला मेन्शन करा. सेल्स ची व्हॅल्यू किती आहे? 5 लाख. फास्ट होतंय का? अरे प्रॉब्लेम तिसरा चालू झाला आता, फर्स्ट नाहीये. नेक्स्ट कॅश ॲट बँक असेटला रेकॉर्ड होईल. व्हॅल्यू किती आहे कॅश ॲट बँक? 19,000. नेक्स्ट सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सॅलरीची व्हॅल्यू डायरेक्टली आउटरला पुटअप करा. सॅलरी किती आहे? 9,000, राइट. नेक्स्ट डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. डिस्काउंट अलाउड ची व्हॅल्यू किती दिसते? 7,000. नेक्स्ट कॅपिटल 1 लाख. लायबिलिटीला मेन्शन करा इनर मध्ये 1 लाख रुपीज. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स.
सन्ड्री डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे. असेटला आधी रेकॉर्ड करून घ्या 1 लाख रुपीज. त्यावरती आपल्याला बॅड डेट चार्ज करायचा आहे 5%. सो 1 लाख रुपीज बॅड डेट्स. बरं, इथेपर्यंत काही डाऊट आहे का? काही डाऊट असेल तर विचारू शकताय. इट्स व्हेरी सिंपल. आता हे सगळे अकाउंट वी वर ऑलरेडी लर्न इन 11th and 12th स्टँडर्ड, राईट? यामध्ये काही नवीन आहे का? फटाफट सॉल्व करायला यायला हवं. आरडीडी वरती चार्ज करा 5%. 1 लाख वरती 5% किती येतील? 5000. लेस करून आउटरला अमाउंट मिळेल 95,000. आरडीडी चा सेकंड इफेक्ट कुठे जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सो आरडीडी पुट अप करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड 5000. ओके. देन ऍडजस्टमेंट मध्ये या. आता ऑनलाइन स्टूडेंट काही डाउट असेल तर विचारू शकताय. गुड रोजमिन. चलो क्लोजिंग स्टॉक पुटअप करा. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे? 32,000. ओके. सो 26,000 प्लस 2,80,000 मायनस क्लोजिंग स्टॉक 32,000. आउटरला अमाउंट किती मिळेल? आउटरला अमाउंट किती मिळेल? अरे अमाउंट सांगा आउटरची. 2,74,000. 2,74,000. 74,000. Very good. 2,74,000. Okay. Next, closing stock of work in process. क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस आहे 4,000. हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड होईल. फिनिश्ड गुड्स आहे हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड होईल. सो पुटअप करा वर्क इन प्रोसेस 4,000, मॅन्युफॅक्चरिंग क्रेडिट 4,000 अँड फिनिश्ड गुड्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला किती आहेत ते? 35,000. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लिअर झाली. फर्स्ट ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट असेटला. ओके. सो असेटला स्टॉक हेडिंग द्या. रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स 1 बाय 1 रेकॉर्ड करून घ्या. रॉ मटेरियलचा वर्क इन प्रोसेस किती होता? 32,000. देन वर्क इन प्रोसेस क्लोजिंग किती होता? 4,000 and finished goods closing value 35,000. सेकंड इफेक्ट द्यायला विसरू नका. फर्स्ट इफेक्ट आपण त्या कन्सर्न अकाउंटला दिलेला आहे. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेल. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची, आपण कंप्लीट केली. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट सांगा बरं काय असणार आहे? जानेवारी 1, 2018 मध्ये आग लागली. There was fire in the godown. Okay. Fire in the godown and किती गुड्स डिस्ट्रॉयड झालेला आहे? 12,000 चा गुड डिस्ट्रॉयड झालेला आहे. बट इन्शुरन्स कंपनीकडे आपण क्लेम केलेला आहे 8,000 चा. राईट. सो इफेक्ट द्या. ही ऍडजस्टमेंट ऑलरेडी तुम्हाला झालेली आहे की फर्स्ट टाइम लर्न करताय? क्रेडिटला हो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला मेन्शन करा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. किती गुड्स डिस्ट्रॉयड झालेला आहे? 12,000. ओके. सो 12,000 रेकॉर्ड करा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किती येतील? गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 12,000 इनर मध्ये. देन इन्शुरन्स कंपनीने क्लेम केलेला आहे, आपण इन्शुरन्स कंपनीकडे 8,000 क्लेम केला. मग मायनस करून ऍक्च्युअली एक्सपेन्सेस आपल्याला किती झालेले आहेत? 4,000 आउटर. देन अँड असेट साइडला रेकॉर्डिंग होईल. आपण इन्शुरन्स कंपनीकडे जो क्लेम केला होता, आपण किती रिसीव केलेली आहे अमाउंट? 8,000. दॅट्स वाय 8,000 असेट साइड. इज इट क्लिअर ऍडजस्टमेंट? ह्या ऍडजस्टमेंट मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारू शकताय. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 8,000. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 8,000. इज इट क्लिअर गाइस? ही ऍडजस्टमेंट क्लिअर झाली आहे का सगळ्यांना? 12,000 डिस्ट्रॉयड झाले होते. दॅट्स वाय फर्स्ट इफेक्ट आपण घेतला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 12,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आलो तर आपण की ऍक्च्युअली आपल्याला किती एक्सपेन्सेस झालेला आहे किंवा किती अमाउंट आपली लॉस झालेली आहे. सो गुड डिस्ट्रॉयड बाय फायर इनर मध्ये आपण मेन्शन केले 12,000. इन्शुरन्स कंपनीकडून आपण क्लेम केला होता, इन्शुरन्स घेतला होता त्या स्टॉकचा. दॅट्स वाय 8,000 आपण मायनस करून घेतले. म्हणजे ऍक्च्युअली जो आपल्याला लॉस झालेला आहे तो आहे 4,000. दॅट्स वाय ते आपण आउटर साइडला अमाउंट मेन्शन केली. त्याचा थर्ड इफेक्ट आपण मेन्शन करतो असेटला. सो गुड्स डिस्ट्रॉयड, सॉरी इन्शुरन्स क्लेम रिसीव. इन्शुरन्स कंपनीकडून आपण किती रिसीव केलेले आहेत? 8,000. इज इट क्लिअर? ओके. देन क्लोज करा अकाउंट. प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स आपण ऑलरेडी रेकॉर्ड करून झालेला आहे. ऑनलाइन स्टूडेंट, इज इट क्लिअर गाइस? ऑनलाइन स्टूडेंट, ओके. चला अकाउंट क्लोज करा. चलो, सो फाइंड आउट. टोटल करा 3,72,000 येईल. मॅन्युफॅक्चरिंग ची टोटल बघा किती आली? 3 लाख. चेक करा. 3,72,000. 3,72,000. And find out cost of production 3,68,000. cost of production में cost of production transfer to profit and loss account debit side 3,68,000. okay guys, 3,68,000. then trading account आधी close करा and find out GP. टोटल करा ट्रेडिंग अकाउंट ची किती येईल? ट्रेडिंग अकाउंट ची टोटल सांगा. 5,47,000. 5,47,000. okay, find out GP. 5,47,000. GP किती आला? 1,49,000. 1,49,000. GP transfer to profit and loss account credit side 1,49,000. टोटल करा, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करा.
टोटल किती येईल आता 1,49,000 टोटल येईल 1,49,000 1,49,000 ओके. नेट प्रॉफिट किती येईल चेक करा. नेट प्रॉफिट 1,24,000 right 1,24,000 net profit transfer to balance sheet net profit add करा capital मध्ये 1,24,000 and less drawing करून outer ला amount सांगा 1,94,000 and problem tally होतोय का बघा. बॅलन्स शीट कितीला टॅली होते चेक करा. किती 2,65,000 दोन्हीकडे येत आहे. $2,65,000. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये काही डाऊट आहे का कोणाला. इट्स व्हेरी सिम्पल. ओके फारसं काही वेगळं नव्हतं फक्त सगळेच अकाउंट तुम्हाला ओपन करायचे होते. दॅट्स ऑनलाइन स्टूडेंट. इज इट क्लियर गाइज. ऑनलाइन स्टूडेंट. यस मॅम. ओके चला आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.